भाजपने राष्ट्रवादीला स्वतःच्याच बालेकिल्ल्यात गुडघ्यावर आणलंय। एकेकाळी साताऱ्यात बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादीवर आज बाकी पक्षांची साथ घेऊन लढण्याची वेळ आली आहे। महायुतीमध्ये सहभागी होऊन पक्षवाढीची चर्चा करणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर 9 पालिका आणि एका नगरपंचायतीपैकी फक्त 3 पालिकांमध्ये पूर्ण पॅनल देता आलंय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था यापेक्षाही बिकट आहे। त्यांना एकाही पालिकेत स्वबळावर पॅनल उभं करता आलेलं नाहीये। त्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची त्यांच्याच जिल्ह्यात उमेदवार शोधताना अक्षरशः दमछाक झालेली पाहायला मिळाली। म्हणजेच साताऱ्यात भाजपने दोन्ही राष्ट्रवादी गुडघ्यावर आणल्याचं पाहायला मिळतंय। एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या आणि साताऱ्यात बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादीवर पक्षफुटीनंतर भाजपने ही वेळ कशी आणली तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। साताऱ्यात 1999 पासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळी पालिकेच्या निवडणुकीत इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागतीये। पक्षफुटीनंतर होणाऱ्या पहिल्याच पालिकांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार असल्या तरीही त्यांना काही पालिकांचा अपवाद वगळता बाकी ठिकाणी आपलं पूर्ण पॅनलही उभं करता आलेलं नाहीये। ही स्थिती आज दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आहे। तर अजित पवारांना साताऱ्यासारख्या जिल्ह्यात भाजपसोबत युती करण्याची वेळ आली। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीच्या मदतीने निवडणूक लढवावी लागते।